नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या 24 जिल्ह्यात होणार आहे अतिवृष्टी। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की येत्या 72 तासांमध्ये आता राज्यातील या 24 जिल्ह्यात होणार आहे अतिवृष्टी। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या 24 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी आणि या 24 जिल्ह्यांमध्ये काय आपल्या जिल्ह्याचा तालुक्याचा समावेश आहे का, याबद्दल अचूक व अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या 24 जिल्ह्यात होणार आहे अतिवृष्टी। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या 24 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी आणि या 24 जिल्ह्यात आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे का, चला जाणून तर घेऊया। बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा जो पट्टा आहे तो तीव्र होत आहे आणि यामुळे जो ढगांचा ताफा आहे तो आपल्या महाराष्ट्राच्या या पावनभूमीकडे आगेकूच करत आहे। सोबतच गुजरातच्या असणाऱ्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत एक अशा पद्धतीची समांतर लाईन तयार झाली आहे जी बंगालच्या उपसागरातील सर्व ढगांना आपल्याकडे खेचत आहे। म्हणून आपल्याला येत्या 24 तासांमध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या असणाऱ्या राज्यांमध्ये अति जोरदार पाऊस या ठिकाणी दिसणार आहे। याच बरोबर आपण जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर येत्या 72 तासात ज्या जिल्ह्यांची मी नाव सांगणार इथं जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। मग कोणते कोणते जिल्हे येतात तर लक्षात घ्या। कोकण विभागातील 5 जिल्हे, नंबर 1 सिंधुदुर्ग, नंबर 2 रत्नागिरी, नंबर 3 रायगड, नंबर 4 ठाणे, नंबर 5 पालघर आणि उरलेले जे 2 जिल्हे आहेत त्या ठिकाणी मुंबई शहर, मुंबई उपनगर इथं मध्यम ते जोरदार पाऊस आहे त्या 72 तासात होऊ शकतो। त्यानंतर आपण जर बघितलं तर विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये अति जोरदार पाऊस होऊ शकतो। यामध्ये खास करून चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा, नागपूर इथं अति जोरदार पाऊस होऊ शकतो। बाकी मग अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळचा शिल्लक असणारा भाग इथं मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे। परंतु या 11 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता काही भागात आहे। त्यानंतर आपण जर बघितलं तर मराठवाड्यातील 2 जिल्हे, याच्यामध्ये खास करून नांदेड आणि परभणी या 2 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी येत्या 72 तासात होऊ शकते। इतर 6 जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस दिसेल। त्यानंतर आपण जर या ठिकाणी बघितलं तर नंदुरबार, जळगाव, धुळे यापैकी जळगावमध्ये अतिवृष्टी होऊ शकते। त्यानंतर नाशिकमध्ये जिथं घाटमाथ आहे तिथं अतिवृष्टी होईल, इतर भागामध्ये आपल्याला मध्यम पाऊस दिसेल। नगरमध्ये घाटमाथ्यावर अतिवृष्टी, इतर ठिकाणी मध्यम पाऊस। पुण्यामध्ये घाटमाथ्यावर अतिवृष्टी, इतर ठिकाणी मध्यम पाऊस। साताऱ्यामध्ये हीच परिस्थिती, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, इतर ठिकाणी मध्यम पाऊस। कोल्हापूरमध्ये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस आणि इतर ठिकाणी मध्यम पाऊस। सोलापूर मध्यम पाऊस, इथं कुठं अतिवृष्टी नाहीये। सांगलीमध्ये अतिवृष्टी नाही, इथं मध्यम पाऊस आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण ही असणारी घडामोड आहे। म्हणजे कोकणातील 5 जिल्हे, मराठवाड्यातील 2 जिल्हे, 5 आणि 2 7 झाले आणि विदर्भातील 11, 11 आणि 7 18 जिल्हे। त्यानंतर खानदेशातील एक जळगाव 19 जिल्हे आणि उर्वरित जे 5 जिल्हे जसं की नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा
आणि काही प्रमाणात नगरचा भाग ते घाटमाथ्याचे अशा एकूण 24 जिल्ह्यात येत्या 72 तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे मित्रांनो, स्वतःची, कुटुंबाची आणि गुराढोरांची काळजी करून आपण आपली कामे करावीत एवढीच आपणास विनंती। तर हा संपूर्ण व्हिडिओ आता आपणास कसा वाटला जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भविष्यात पाऊस कसा व कुठे पडणार याबद्दल अचूक माहिती पाहिजे असेल तर पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।